चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्र वाली तालुका आमच्या वतीने होणाऱ्या लाईव्ह तासिकेमध्ये आज आपलं स्वागत आहे. शिष्यवृत्ती व पाचवी सैनिकी स्कूलमध्ये शहरी ग्रामीण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आजची लाईव्ह तासिका याचे आमच्या लाईव्ह तासिकेचे काही वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगतो. दररोज आपल्याला लाईव्ह तासिका पाहता येणार आहेत. दोन पेक्षा जास्त किंवा किमान एक तरी तासिका रोज घेण्याचा मी प्रयत्न करू. तुम्हाला परीक्षेसाठी सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शाळेतील रेकॉर्डेड लेक्चर प्लस युट्यूबवरील लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अनलिमिटेड वेळा यूज करता येणार आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 ते जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सराव टेस्ट शिक्षकाला आणि पालकांना मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या पाल्याने आपल्या विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपण किती झाली किंवा किती कमी आहे किंवा कोणत्या गोष्टीत आपली उणीव आहे ते आपण शोधू शकता. त्याचबरोबर आपल्याला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक अभ्यास होईल. त्याचबरोबर आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यास येते की पूर्णपणे सर्व अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवण्यात येईल. त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल जॉईन करायचं, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, प्लस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून लाईव्ह लेक्चरच्या लिंक आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. त्याचबरोबर अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सगळे क्लास आपणास फ्री उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास सांगण्यात येत आहे. चला तर इयत्ता 5वी जवाहर नवोदय साठी आज लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. यामध्ये आपणास की आपण कोणत्याही प्रकाशाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करता येतो. पण आमच्या निदर्शनास आलं की तेवढे उतारे आपल्याला पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळं आमच्याकडून 200 प्लस स्वरूपात नोट्स उतार्यांच्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील, प्लस 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, जेणेकरून विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करतील. शिक्षकही आणि त्या घटकाचं स्वयंमूल्यमापन करू शकतात त्या ऑनलाईन सराव टेस्टच्या माध्यमातून. त्याचबरोबर मराठी विषयासाठी उतार्यासाठी 50 प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्याकडून आयोजित जातील. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. चला, मी सोमनाथ सोनवणे आपणास सर्वांना या आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक 27 आज आपण पाहत आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत. गुड इव्हिनिंग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतारा सराव चाचणी क्रमांक 23 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्या अभ्यास करून 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषेतील 20 प्रश्नाचे जे 25 गुण आहेत ते पैकीचे पैकी मिळवाल अशी आम्ही आपणास खात्री देतो. चला, वेळ न दवडता तुमच्यासाठी 1 मिनिटाचा हा उत्तर काळजीपूर्वक वाचाल आणि या उत्तरावरील आलेल्या 5 प्रश्नाचे योग्य उत्तर द्याल. चला, तुमच्यासाठी 1 मिनिट.
चला, आपला उत्तरा वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उत्तरा वाचून दाखवतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्न योग्य उत्तर आपल्याला चॅट बॉक्समध्ये टाईप करता येते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 27. संशोधक वृत्ती असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करते. आता हेच पहा ना, 1910 मध्ये भिसे आजारी पडले, त्यावेळी त्यांना एक औषध देण्यात आले होते आणि त्यामुळे ते ठीक देखील झाले. आता देवाचे आभार मानायचे सोडून त्यांनी औषधाची चिकित्सा केली. त्यावेळी त्यांना आयोडीन हा एक घटक खूप महत्वाचा आहे. त्यांनी या आयोडीनचा उपयोग करून बेसलिन नावाचे औषध बनवले. या औषधाचा पहिल्या महायुद्धामध्ये भिसे यांची आर्थिक बाजू भक्कम झाली. हे बेसलिन बाहेरून लावायचं होतं, पोटात घेण्यासाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे यातच पुढे संशोधन करत त्यांनी पोटात घालण्यासाठी ॲटोमेडियन नावाचे औषध बनवले. रक्तदाब, आतड्याचा आजार, पायरिया, मलेरिया यासारखे अनेक रोगावर असलेले हे औषध भारतात सर्वात स्वस्त उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी भारतीय कंपन्यांना देखील त्याचा पारून दिला. हे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी औषधावर केलं होतं, त्यांच्याबद्दलचा हा उतारा आहे. आणि ही घटना महायुद्धाच्या काळातली, ज्यावेळेस भरपूर सैन्य कमी व्हायचे आणि त्यांच्या जखमावर आजही आपण सरकारी दवाखान्यात जर रक्तस्राव झाला म्हणून गेलो तर तिथं आपला सर्वप्रथम जखम साफ करून आयोडीन लावलं जातं. शोध भिसे यांनी लावलेला आहे. चला, तुमच्या संशोधक वृत्तीची व्यक्ती म्हणजे काय? संशोधक वृत्तीची व्यक्ती बरोबर टिंबटिंब. पर्याय ए, कोणत्याही गोष्टीकडे सहजपणे पाहणे. पर्याय बी, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करणे. पर्याय सी, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करत नाही. आणि पर्याय डी, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेत. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत बी, ओम बी, अमृता आदित्य बी उत्तर टाकताय. श्रीयोग बी उत्तर देतोय. कृष्णा बी देतोय. भवर यशश्री बी उत्तर देते. सृष्टी गंधाळ बी. प्रदीप सानप बी. महेश सानप, असवरी सानप बी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही उतारा ऐकलाय चांगला आणि वाचला पण होता. सर्व विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय. अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं. चला, या उत्तरावरील दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, किशोरे बी उत्तर देत आहे. खाडे उत्तर देत आहे. अभिनंदन. प्रश्न दुसरा, डॉक्टर भिसे यांनी घेतलेले औषधामुळे समजले. काय समजले त्यांना? पर्याय बी, कॅल्शियम हा घटक महत्वाचा आहे. पर्याय बी. पर्याय सी, आयोडीन हा घटक महत्वाचा. प्रशांत सी उत्तर देतोय. ओम सी उत्तर देतोय. भवर सी उत्तर देत आहे. वैष्णवी सी. श्रीयोग सी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देत आहे. किशोर सी उत्तर देत आहे. कृष्णा सी उत्तर देत आहे. सृष्टी गंधाळ सी उत्तर. अमृता सानप, आदित्य सानप सी उत्तर देत आहे. प्रदीप सानप सी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी. सी हा पर्याय प्रश्न दुसऱ्याचा अगदी. डॉक्टर भिसे यांनी घेतलेल्या औषधामुळे त्यांना समजलं आयोडीन. पर्याय सी, आयोडीन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. अभिनंदन. खाडे सी उत्तर देत आहे. खाडे करताना प्रश्न 2, प्रश्न 1 असं टाकत चला. गोरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर डी देत आहे, चुकीचं आहे.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी होतं. चला तुम्ही मागं पडला असेल तर टच करून लाईव्ह या. चला, औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? पेनिसिलिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? पर्याय 1 पहिल्या महायुद्धात, पर्याय बी महायुद्धात, पर्याय सी आजारी पडल्यास आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, या उतारातली आपली 5वी ओळ वाचली तुम्ही तर तुम्हाला लगेच याचं उत्तर सापडेल. 5व्या ओळ याचं उत्तर आहे पहा, इथं दिसतंय तुम्हाला. वैष्णवी ए, ओम ए, प्रशांत ए, कृष्णा ए, महेश सानप, असवरी सानप. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे प्रशांत सानप ए उत्तर, अमृता सानप, आदित्य सानप ए उत्तर, प्रदीपने मेसेज डिलीट केलाय. भवर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. किशोरी हे उत्तर, पांडव श्रीयोग तिसऱ्या प्रश्नात सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. आजारी पडल्यावर संदीप गोरे हे उत्तर देत आहे. पुष्टी गंडाळ ए, मोहन खाडे ए, प्रदीप सानप ए. सर्व काय यामध्ये फक्त संदीप पांडव यांनी जो सी उत्तर दिलंय प्रश्न तिसऱ्याचं सी. आजारी पडल्यावर तर उपयोग होतोच, पण प्रश्न जर नीट वाचला, पेनिसिलिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? आता सध्या आपण आजारी पडल्यानंतर करतोय, जखम झाल्यानंतर करतोय, पण केव्हा, सगळ्यात पहिल्यांदा केव्हा करण्यात आला? तर त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पांडव उत्तर नीट वाचा, प्रश्न नीट वाचला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ कळेल आणि उत्तर समजेल. अंदाजे उत्तर देऊ नका. चला, तुमच्यासाठी या स्क्रीनवर या उत्तरातील चौथा प्रश्न. ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही? ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही? पर्याय ए जागा, पर्याय बी मलेरिया, पर्याय बी पायरिया आणि पर्याय सी पायरिया, पर्याय बी मधुमेह. ओम सोनवणे डी, वैष्णवी डी, महेश सानप, असवरी सानप डी, प्रशांत सानप डी, प्रदीप सानप डी, अमृता सानप, आदित्य सानप डी, कृष्णा डी, पांडव पर्याय डी टाईप करा, 4 पर्याय करा, डी करत चला. भोवर डी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर कोणीही चुकलेलं नाही, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न चौथा, ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही असं विचारलं होतं. तर ॲटोमिडिया मलेरियावर गुणकारी आहे, मधुमेहावर गुणकारी आहे, रक्तदाबावर गुणकारी आहे, पायरियावर गुणकारी आहे, या आजारावर तो गुणकारी आहे. उत्तरामध्ये खालून चौथी ओळ जर वाचली आपण, खालून चौथी, सृष्टी गंडाळ डी उत्तर देत आहे. भोवर डी, खाडे डी, गोरे डी, किशोर डी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही, सर्व विद्यार्थ्यांचं डी पर्याय चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने केलेले चिंतन म्हणजे? प्रत्येक गोष्टीवर बारकाईने चिकित्सकता, पर्याय बी वैष्णवी सानप, आदित्य सानप ए,
प्रशांत ए, महेश सानप असावरी सानप ए, संदीप गोरे ए उत्तर देत आहे, किशोरे ए उत्तर, ओम हे पण बरोबर असू शकत नाही, चुकीचं असू शकतं. काही जण दुसऱ्याचं बघून टाकण्याचा प्रयत्न करतात असं जाणवायला लागले. कृष्णा ए, आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी ए उत्तर देते. अभिनंदन यशस्वी. चला, आज आपण 27 याची लाईव्ह तासिका आयोजित केली होती, संपत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये असंच तुम्ही रिस्पॉन्स देत चला. आपल्या मित्रांपर्यंत हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा, लिंक फॉरवर्ड करा, जेणेकरून आपले मित्र नातेवाईक या लाईव्ह तासिकेचे लाभ घेऊ शकतील. तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन लिंक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळतं. शेअरने आम्हाला काही पैसे मिळत नाहीत. आम्ही आमच्या ज्या उपक्रम करत होतो ऑनलाईन तासिकेचा, तोच आम्ही गुगल मीट, झूम मीटच्या ऐवजी युट्यूब लाईव्ह करत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा, या ऑनलाईन तासिकेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला तर तुम्हाला ज्या दिवशी जॉईन झाला तिथून पुढचेच प्रश्नाचे उत्तर, लिंक उपलब्ध होतील, पीडीएफ उपलब्ध होतील. पण टेलिग्राम जर आपण जॉईन झालात तर तुम्हाला सर्व सराव टेस्ट, सर्व पीडीएफ, सर्व शैक्षणिक मटेरियल, डिजिटल मटेरियल सगळं साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध राहील. चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक 27 थांबवतोय.